नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा MPC लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 12 ऑक्टोबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण बातम्या पाहणार आहोत. सर्वप्रथम भारत सरकारची पहिली मेंटल हेल्थ ॲम्बॅसेडर कोण झालेली आहे? सोनम वांगचुक यांनी कोणत्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलेले आहे? नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणी केलेले आहे? नॅट पोलरेक्स एक्स हा सराव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आणि माझे घर योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर या सर्व सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. विद्यार्थी मित्रांनो, काल मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. झोहो कंपनी कोणत्या क्षेत्रात कार्य करते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, क्लाउड आधारित सॉफ्टवेअर. विद्यार्थी मित्रांनो, सध्या झोहो कंपनी ही सध्या खरंच खूप चर्चेमध्ये आहे, कारण सरकारमधील वेगवेगळे अधिकारी असतील, वेगवेगळे मंत्री असतील किंवा एकंदरीतच बरेच सारे इंटरनेटवर भारतीय असतील, हे झोहो कंपनीला प्रमोट करत आहेत. त्यामुळे ही कंपनी चर्चेमध्ये आहे आणि आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने देखील आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. ऑलरेडी आपण कालच्या व्हिडिओमध्ये याबद्दलची सविस्तर अशी माहिती पाहिलेली आहे. त्यामुळे आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 12 ऑक्टोबर 1993 राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग म्हणजेच नॅशनल ह्युमन राईट कमिशन याची स्थापना आजच्या दिवशी 12 ऑक्टोबर 1993ला झाली होती. या NHRCचे पहिले अध्यक्ष होते रंगनाथ मिश्रा आणि याचे सध्याचे अध्यक्ष आहेत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम. 12 ऑक्टोबर 1492 क्रिस्तोफर कोलंबस वेस्ट इंडिजमधील बहामाज येथे पोहोचला आणि आपण भारतात पोहोचलो आहोत असा त्याचा समज आजच्या दिवशी झाला होता आणि यातूनच त्याने अमेरिकेचा किंवा वेस्ट इंडिजचा शोध लावला असे बोलले जाते. 12 ऑक्टोबर 1967 समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचे आजच्या दिवशी निधन झालेले होते. 12 ऑक्टोबर या दिवशी RTI हा ॲक्ट लागू झालेला होता. म्हणजेच RTI ॲक्ट माहितीचा अधिकार अधिनियम 2005 याचा लागू दिनांक 12 ऑक्टोबर 2005 हा आहे, परंतु याचं संमत दिनांक आहे 15 जून 2005. त्यामुळे हे दोन्ही तारखा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, कारण RTI या घटकामध्ये आपल्याला वेळोवेळी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, पुन्हा एकदा सांगतो, RTI ॲक्ट संसदेमध्ये 15 जून 2005 या दिवशी संमत झाला, परंतु हा लागू झाला 12 ऑक्टोबर 2005. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, भारत सरकारची पहिली मेंटल हेल्थ ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 दीपिका पादुकोण, पर्याय क्रमांक 2 प्रियंका चोप्रा, पर्याय क्रमांक 3 आलिया भट्ट आणि पर्याय क्रमांक 4 कंगना राणावत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दीपिका पादुकोण. विद्यार्थी मित्रांनो, दीपिका पादुकोण ही आता भारत सरकारची पहिली मेंटल हेल्थ ॲम्बॅसेडर झालेली आहे. 10 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवसाच्या अनुषंगाने भारत सरकारने ही निवड करण्यात आलेली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण यांची भारत सरकारने देशाची पहिली मानसिक आरोग्य दूत म्हणजेच मेंटल हेल्थ ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठी आणि समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी ती विविध मोहिमांचे नेतृत्व करणार आहे. दीपिकाने स्वतःही डिप्रेशनशी लढा देऊन उभारी घेतली आणि लाईव्ह लव लाफ फाउंडेशन स्थापन करून मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती केली होती. यामुळेच तिची निवड करण्यात आलेली आहे असे बोलले जात आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2, सोनम वांगचुक यांनी कोणत्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 स्वतंत्र राज्याचा दर्जा, पर्याय क्रमांक 2 संविधानातील 6वा अनुसूची म्हणजे 6th शेड्यूल लागू करण्यासाठी, पर्याय क्रमांक 3 शिक्षणातील सुधारणा करण्यासाठी आणि पर्याय क्रमांक 4 पर्यावरण कर कमी करण्यासाठी. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संविधानातील 6वी अनुसूची म्हणजे 6th शेड्यूल लागू करण्यासाठी. पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी लडाखसाठी संविधानातील 6वा अनुसूची म्हणजे 6th शेड्यूलमध्ये लडाखचा समावेश व्हावा या मागणीसाठी सुरू केलेले आहे. या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात काही जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत NSA या कायद्याअंतर्गत अटक झालेली आहे. त्यांच्या सेकमॉल संस्थेचा FCRA परवाना सरकारने रद्द केलेला असून या कारवाईनंतर देशभरातून समर्थनाची लाट उसळलेली आहे.
तुरुंगातूनच वांगचुक यांनी न्याय मिळेपर्यंत तुरुंगातच राहीन असा निर्धार व्यक्त केलेला आहे आणि लडाखवासियांना अहिंसक आंदोलनाचे आवाहन केलेले आहे. त्यांच्या पत्नीने सुप्रीम कोर्टामध्ये अटकेविरोधात याचिका दाखल केलेली असून कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस देखील बजावलेली आहे. त्यामुळे लक्षात असू द्या, सोनम वांगचुक ते एक विशेष असे पुरस्कारार्थी आहेत आणि त्यांच्यावरच आधारित 3 इडियट्स हा मूवी देखील सर्वांनी पाहिलेला आहे आणि सध्या ते वेगवेगळ्या आंदोलनासाठी चर्चेमध्ये आहेत. त्यामुळे आपल्याला यांच्याबद्दलची माहिती असणं आवश्यक होती. आपण आता ती पाहिलेली आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. प्रश्न क्रमांक 3. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणी केलेले आहे? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 अमित शहा, पर्याय क्रमांक 2 एकनाथ शिंदे, पर्याय क्रमांक 3 नरेंद्र मोदी आणि पर्याय क्रमांक 4 ज्योतिरादित्य सिंधिया. तेच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नरेंद्र मोदी. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच नवी मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केलेले आहे. हे उद्घाटन 8 ऑक्टोबर 2025 या दिवशी करण्यात आले आणि या विमानतळाला आपण काल ऑलरेडी न्यूज कव्हर केलेली आहे की दी.बा. पाटील यांचे नाव देण्यात आलेले आहे. भारताचे हे पहिले परिपूर्ण मल्टीमॉडल विमानतळ असणार आहे. प्रतिवर्षी याची प्रवासी वाहतूक क्षमता असणार आहे 20 दशलक्ष. ही टप्पा 1 मध्ये पूर्ण करण्यात येणार आहे आणि अंतिम टप्प्या येईपर्यंत 90 दशलक्ष इतकी याची वाहतूक क्षमता तयार होणार आहे. कमळ रचना असलेली प्रवासी टर्मिनल इमारतीची ही रचना आहे. एकूण क्षेत्रफळ आहे 1160 हेक्टर. याचवेळी मुंबई वन ॲप याचे अनावरण देखील करण्यात आलेले आहे. त्यामुळे लक्षात असू द्या, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याचे उद्घाटन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे आणि या विमानतळाला आता दी.बा. पाटील यांचे नाव देण्यात येणार आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. नॅटपोल्ट्रेक्स एक्स हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित सराव आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सायबर सुरक्षा, पर्याय क्रमांक 2 दहशतवाद विरोधी मोहीम, पर्याय क्रमांक 3 जलस्रोत व्यवस्थापन आणि पर्याय क्रमांक 4 तेल गळती रोखणे. तेच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तेल गळती रोखणे. विद्यार्थी मित्रांनो, सध्या नॅटपोल्ट्रेक्स सराव हा आपला चर्चेमध्ये आहे. याची 10वी आवृत्ती नुकतीच पार पडलेली आहे. नॅटपोल्ट्रेक्स एक्स हा द्विवार्षिक सराव देखील आहे. हा एक समुद्रात होणारे प्रदूषण थांबवण्याशी संबंधित आहे. म्हणजेच तेलगळती असेल किंवा इतर कोणत्याही घटना असतील तर या थांबवण्यासाठीचा हा सराव आहे. भारतीय तटरक्षक दलाने म्हणजे ICGने हा सराव केलेला आहे. हा सराव 2025चा सराव मरीना बीच चेन्नई या किनाऱ्याजवळ करण्यात आला आणि याचा उद्देश आता सांगितल्याप्रमाणे समुद्रात होणारी तेल गळतीला तात्काळ थांबवणे हे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. माझे घर योजना ही कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 गोवा, पर्याय क्रमांक 3 गुजरात आणि पर्याय क्रमांक 4 केरळ. तेच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोवा. माझे घर योजना ही नुकतीच गोवा सरकारने सुरू केलेली योजना आहे. स्थानिक भाषेमध्ये याला माझे घर योजना असे म्हटले जाते आणि याची सुरुवात 4 ऑक्टोबर 2025 या दिवशी करण्यात आली आणि याचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री आहेत डॉक्टर प्रमोद सावंत. या योजनेचा उद्देश काय आहे तर खूप वर्षांच्यापासून अनधिकृतपणे अस्तित्वात असलेल्या 10 ते 11 लाख गोव्यातील घरांचे नियमितीकरण करणे आणि त्यांच्या धारकांना कायदेशीर मालकी हक्क प्रदान करणे. तर ही योजना आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते की कोणत्या राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे आणि आपल्याला नावावरून हे कन्फ्युजन होऊ शकतं की महाराष्ट्र सरकारने केलेली असावी, परंतु ॲक्च्युली ही गोवा सरकारने सुरू केलेली आहे हे आपल्याला लक्षात असायला हवे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या अतिशय अशा महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडीवर आधारित आता एक प्रश्न विचारणार आहे ज्याचे उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचे आहे. प्रश्न आहे, सोनम वांगचुक यांच्या कोणत्या संस्थेचा FCRA परवाना रद्द करण्यात आलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 लडाख ग्रीन मिशन, पर्याय क्रमांक 2 सेकमॉल, पर्याय क्रमांक 3 हिमालया ट्रस्ट आणि पर्याय क्रमांक 4 सेव्ह लडाख फाउंडेशन. तर या प्रश्नाचं उत्तर आता तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये मला द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. सध्या खूप सारे लोक कमेंटमध्ये खूप छान पद्धतीने प्रतिसाद देत आहेत. अशाच पद्धतीने प्रतिसाद आमच्या या यूट्यूब चॅनलपर्यंत पोहोचू द्या आणि आपले काही सजेशन असतील ते देखील आम्हाला कळवू द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.